नमस्कार मित्रांनो, मी योगेश जाधव आपलं सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये हार्दिक स्वागत करतो. इयत्ता 12वीच्या वाणिज्य पत्रव्यवहार आणि सेक्रेटरियल प्रॅक्टिस SP विभाग 2 प्रकरण क्रमांक 7 या प्रकरणाचा आपण भाग क्रमांक 1 मध्ये प्रस्तावना, त्याची व्याख्या, कंपनी विसर्जनाचा अर्थ, कंपनी विसर्जनाचे प्रकार किती व कोणते इत्यादींविषयी माहिती पाहिली. आता आपण या भागामध्ये कंपनी विसर्जनाचे जे काही प्रकार आहेत या प्रकारांविषयी सविस्तर चर्चा करणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर ह्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. सोबतच बेल आयकॉनचं बटन दाबा. नवीन व्हिडिओ जसेही तुम्हाला अपलोड होतील तसे तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल. आणि पहिला भाग जर तुम्ही पाहिला नसेल तर त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, तिथे जाऊन तुम्ही तो भाग पाहू शकतात. पाहूया कंपनी विसर्जनाचे जे काही प्रकार आहेत त्याविषयीची पूर्ण माहिती. कंपनीला नादार जाहीर करण्याच्या प्रक्रियेत किंवा विसर्जनात घेऊन जाण्याचे जे काही प्रकार आहेत ते आपण पहिल्या भागात पाहिले होते, तरीसुद्धा आपण या भागात थोडी आठवण म्हणून त्या ठिकाणी पुन्हा पाहूया. कंपनी विसर्जनाचे 2 प्रकार पडतात. एक कोर्ट किंवा ट्रिब्युनलद्वारे विसर्जन, याला सक्तीचं विसर्जन, फर्जियात विसर्जन असंही म्हणतात, किंवा स्वैच्छिक विसर्जन दुसरा प्रकार आहे. स्वैच्छिक विसर्जनमध्ये पण 2 प्रकार पडतात. एक सभासदांद्वारे विसर्जन आणि दुसरं घेणेकऱ्याद्वारे स्वैच्छिक विसर्जन. अशा पद्धतीनं हे प्रकार आहेत. या सर्व प्रकारांविषयी व्याख्या किंवा त्यांचा अर्थ आणि त्यांचे विधी किंवा त्यांची प्रक्रिया इत्यादींविषयी आपण त्या ठिकाणी माहिती पाहूया. विसर्जन करण्याची परिस्थिती केव्हा निर्माण होते तेही आपण या ठिकाणी पूर्ण पाहणार आहोत. चला, पहिलं पाहणार आहोत आपण कोर्ट किंवा ट्रिब्युनलद्वारे सक्तीचं विसर्जन. याचा अर्थ काय तर ट्रिब्युनलने किंवा कोर्टने केलेल्या हुकुमाद्वारे कंपनीला नादार जाहीर करण्याच्या प्रक्रियेत घेऊन जाण्यात येते, त्याला ट्रिब्युनलतर्फे आवश्यक विसर्जन म्हणतात. ज्यावेळेस त्या ठिकाणी कंपनीचे वाद होतात किंवा आर्थिक व्यवहार त्या ठिकाणी सुरळीतरित्या चालू शकत नाहीत, त्यावेळेला तो वाद कंपनीपर्यंत जातो. कंपनी देणे चुकविण्यासाठी असमर्थ असते आणि कंपनी ज्यावेळेस त्या ठिकाणी आर्थिक परिस्थिती कंपनीची चांगली नसते, देणे त्या ठिकाणी चुकवू शकत नाही, तेव्हा कंपनी नादार जाहीर होते. आणि अशी कंपनी जर नादार जाहीर झाली तर कंपनीला नादार जाहीर झाल्यानंतर किंवा नादार जाहीर करण्याच्या प्रक्रियेत घेऊन जाण्याचा जे कायदेकीय हुकूम असतो, या कायदेकीय हुकुमाद्वारे जे काही कंपनीला नादार जाहीर केलं जातं यालाच ट्रिब्युनलतर्फे किंवा आवश्यक विसर्जन असं म्हणतात. ट्रिब्युनल विसर्जन किंवा ट्रिब्युनलद्वारे त्या ठिकाणी सक्तीचं विसर्जनाची परिस्थिती केव्हा निर्माण होते तर ती वेगवेगळ्या परिस्थितीमध्ये कंपनीचं सक्तीचं विसर्जन आपल्याला करावं लागतं. त्याच्याविषयी पूर्ण माहिती पाहूया. त्याच्यातला पहिला मुद्दा असा असतो, कंपनी कर्ज चुकविण्यास असमर्थ होते तेव्हा. जर कंपनीला देणे असेल आणि ते चुकविण्यासाठी कंपनी असमर्थ होत असेल तर कोर्ट कंपनीला नादार जाहीर करण्याच्या प्रक्रियेकडे घेऊन जाण्याचा हुकूम करू शकते. मग कंपनीची आर्थिक परिस्थिती कमजोर असून सुद्धा जर कंपनीला देणे नसेल तर त्या ठिकाणी कंपनीला काही घेणं देणं नाही आहे, परंतु कंपनीचं त्या ठिकाणी आता बिझनेस चालेल किंवा व्यवसाय चालेल एवढी परिस्थिती त्या ठिकाणी नाही आहे, तर कोर्ट कंपनीला नादार जाहीर करण्याचा हुकूम करू शकत नाही. परंतु ती कंपनी चालवायची का बंद करून टाकायची हे पूर्णतः त्यांच्या सभासदांवर किंवा मालकावर अवलंबून राहत असतं. पण अशी कंपनी जी तोट्यात जाईल ती शक्यता चालवली जात नाही आणि कंपनीचं या ठिकाणी अस्तित्व समाप्त करण्याची प्रक्रिया होत असते. कंपनी तिचं देणे चुकविण्यास असमर्थ असेल तेव्हा आवश्यक नादार जाहीर करण्याच्या प्रक्रियेत जाण्यासाठी कोर्टात अर्ज द्यावे लागतात किंवा कोर्टात अर्ज होतात आणि त्याद्वारे कोर्टानं हुकूम केल्यास या कंपनीचं विसर्जन होत असतं. दुसरं आहे विशेष ठरावांद्वारे. कोणत्याही कारणामुळे कंपनी विशेष ठराव पसार करून नक्की करतं की कोर्टाद्वारे कंपनीला नादार जाहीर करण्याच्या प्रक्रियेमध्ये घेऊन जाऊ शकतो.
असा विशेष ठराव त्या ठिकाणी प्राप्त झाला किंवा पारित झाला तर त्यानंतर कोर्टात अर्ज करून त्या ठिकाणी कंपनीला विसर्जन करू शकतात. कंपनीचं सभासदांद्वारे पण त्या ठिकाणी सामान्य सभेमध्ये असा विशेष ठराव जर पसार करून कंपनीला नादार जाहीर करण्याच्या प्रक्रियेत घेऊन जाऊ शकतात. ठीक आहे. कंपनीच्या संचालकांनी जर विशेष ठरावाच्या नकलसह कोर्टात अर्ज करण्याची त्यांना सक्ती तर असते किंवा सत्ता असते आणि ही सत्तेद्वारे त्या ठिकाणी ते कोर्टात अर्ज करतात, परंतु कोर्टाला योग्य वाटले तरच त्या ठिकाणी कंपनीला बंद करण्याच्या प्रक्रियेत घेऊन जाण्याचा हुकूम करू शकते, अन्यथा कोर्ट हा अर्ज नाकारू सुद्धा शकते. आणि जर कोर्टाने तो हुकूम केला की कंपनीला नादार जाहीर करून टाका किंवा करावं तर त्यावेळेला त्या ठिकाणी आवश्यक विसर्जन कंपनीचं होत असतं. नंतरचं आहे कंपनीची प्राथमिक सभा आणि अहवाल. कंपनी कायद्याच्या तरतुदीनुसार कंपनीला कायदेशीर प्राथमिक सभा बोलवणं आवश्यक असतं आणि प्राथमिक अहवाल कंपनी रजिस्ट्रारला पाठवावा लागतो. पण कंपनी या बाबतीत जर कसूरवार ठरेल, त्याच्यात जर काही त्रुटी त्या ठिकाणी असतील, तिने पाठवला नसेल तर कंपनी रजिस्ट्रार अथवा शेअरधारक कोर्टामध्ये अर्ज करू शकतात आणि हा अर्ज करण्यापूर्वी कंपनी रजिस्ट्रारला केंद्र सरकारची मंजुरी घ्यावी लागते आणि केंद्र सरकारची मंजुरी घेऊन हा अर्ज केला जातो आणि ज्या तारखेला प्राथमिक सभा बोलवायची असेल त्या अंतिम तारखेपर्यंत सभा बोलवली नसेल तर त्यावेळेला सभेच्या तारखेपासून जवळजवळ 14 दिवसानंतर कंपनीचे शेअरधारक आणि अन्य अंशदाता जे काही असतात, ज्यांनी कंपनीचे काही भाग खरेदी केलेले आहेत, कंपनीच्या नादार जाहीर करण्याच्या प्रक्रियेसाठी कोर्टामध्ये ते अर्ज करतात आणि हा अर्ज पारित झाला तर कंपनीला त्या ठिकाणी सक्तीचं विसर्जन करावं लागतं. नंतरचं नोंदणीचं प्रमाणपत्र. कंपनीला नोंदणीचे प्रमाणपत्र मिळाल्यानंतर 1 वर्षात धंदा सुरू केला नाही अथवा बंद ठेवला असेल, नुसतं प्रमाणपत्र घेतलं पण धंदा सुरू केला नाही किंवा त्याला बंद ठेवला असेल तर ट्रिब्युनल याविषयीची कारणांची तपास करते आणि कंपनीला नादार जाहीर करण्याच्या प्रक्रियेसाठी घेऊन जाण्याचा हुकूम करू शकते. जेव्हा धंदा सुरू न करण्यामागे अथवा नादार जाहीर ठेवण्याचे योग्य जे काही कारण असेल ते कारण जर योग्य वाटलं तर कोर्ट त्या ठिकाणी नादार जाहीर करण्याच्या प्रक्रियेचा हुकूम देत असते. मग आता ह्याच्यामध्ये पण त्या ठिकाणी एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की कारण जर योग्य नसेल तर हुकूम त्या ठिकाणी ते कोर्ट करणार नाही. उदाहरणार्थ जर कंपनीला भारतात आणि विदेशात धंदा करण्याविषयी स्पष्टता आवेदनपत्रामध्ये दर्शवली असेल आणि कंपनी विदेशात व्यवसाय करते आणि भारतात नादार जाहीर असेल तर कंपनीला नादार जाहीर करण्याच्या प्रक्रियेत घेऊन जाण्याचा हुकूम करू शकत नाही. का? कारण की कंपनीनं प्रमाणपत्राच्या नुसार विदेशात आणि देशात दोघं ठिकाणी व्यवसाय करण्याचा परवाना मिळवलेला आहे आणि हे प्रमाणपत्रानुसार ते विदेशात व्यापार करत आहेत पण भारतात करत नाही आहेत. तर अशा वेळेला त्यांना भारतात त्या ठिकाणी नादार जाहीर करता येणार नाही आणि ह्या वेळेला कोर्ट तसा हुकूम देऊ शकत नाही. दुसरी परिस्थिती अशी असते, कंपनी भविष्यात धंदा सुरू करणारा तशी स्पष्ट शक्यता वाटत असेल तर कंपनीला नादार जाहीर करण्याच्या प्रक्रियेत घेऊन जाण्याचा हुकूम कोर्ट करू शकत नाही. पुढे जर वाटत असेल कंपनी त्या ठिकाणी भविष्यात व्यवसाय करेलच किंवा धंदा करेलच आणि करणार आहे अशी शक्यता पूर्ण वाटली तर या कारणांचा तपास करून त्या ठिकाणी कोर्ट अशा पद्धतीचा निर्णय देत नाही. त्यानंतरचं आहे सभासद संख्येत घट असेल तर कंपनीला सक्तीच्या विसर्जनाची हुकूम देण्यात येतो. जाहीर कंपनीत सदस्य संख्या 7 पेक्षा कमी आणि खाजगी कंपनीमध्ये 2 पेक्षा कमी सदस्य संख्या होते त्यावेळेला त्या ठिकाणी कंपनीला नादार जाहीर करण्याच्या प्रक्रियेत घेऊन जाऊ शकतात. आणि सामान्य रीतीने काय होतं तर कंपनीचे सभासदच त्या ठिकाणी कंपनीला या प्रक्रियेत घेऊन जात असतात, कारण की ते सभासदच पूर्ण नाही आहेत. त्यामुळे पूर्ण कंपनीचा जो आर्थिक व्यवहार आहे किंवा पूर्ण जे काही त्या ठिकाणी व्यवस्थापन आहे ते पूर्णरित्या चालू शकत नाही. सभ्य संख्या कमी झाली तरीसुद्धा जर कंपनी 6 महिन्यांपर्यंत स्वतःचा धंदा चालू ठेवत असेल किंवा ठेवलेल
तर ती त्याची माहिती त्या सभासदांना असेल तशा प्रत्येक सभासदाला कंपनीच्या भविष्याच्या सर्व देण्यासाठी व्यक्तिगत रीतीनं जबाबदार घेण्यात येत असतं आणि अशा पद्धतीनं व्यक्तिगत जबाबदार धरून त्या ठिकाणी कंपनी सक्तीच्या विसर्जनाच्या प्रक्रियेमध्ये घेऊन जातात. नंतरचं पहा भारताचे सार्वभौमत्व आणि अखंडितता. कंपनीला भारताचं सार्वभौमत्व आणि अखंडत्वाच्या हिताविरुद्ध कोणतेही कार्य केलं असेल अथवा राज्याच्या सुरक्षेच्या विरुद्धचे कृत्य केलं असेल तर त्यावेळेला विदेशी राज्यांबरोबर मैत्रीपूर्ण संबंध विरुद्ध कृत्य केलं असेल आणि आपल्या देशाला त्या ठिकाणी काही हानी पोहोचवली असेल तर ट्रिब्युनल कंपनीला नादार जाहीर करण्याच्या प्रक्रियेत घेऊन जाण्याचा किंवा ती कंपनी बंद पाडण्याचा हुकूम करू शकते आणि असा हुकूम आल्यानंतर कंपनीला त्या ठिकाणी सक्तीचं विसर्जन करावं लागतं. नंतरचं पहा योग्य आणि न्यायी कारणं जे काही असतात. योग्य आणि न्यायिक कारणांचा आधारे कंपनीला नादार जाहीर करण्याच्या प्रक्रियेत घेऊन जाण्यासाठी कोर्टाद्वारे विशाल सत्ता त्या ठिकाणी असते, कारण कंपनी ही सुद्धा कोर्टाद्वारे किंवा कायद्याद्वारे अस्तित्वात आलेली कृत्रिम व्यक्ती आहे. तर हे जे कारणं असतात हे कारणं कोणत्या कारणांसाठी त्या ठिकाणी असा हुकूम कोर्ट करू शकते. तर पहिलं पहा कंपनीला मतभेद झाले असतील. कंपनीमध्ये सभासद जेवढे असतील या सभासदांमध्ये त्या ठिकाणी काही आर्थिक व्यवहारांच्या किंवा त्रुटींच्या कारणानं मतभेद झाले असतील तर त्यावेळेला कंपनीला असं सक्तीचं विसर्जन करण्याचा आदेश ट्रिब्युनल देत असते. कंपनीचे मुख्य उद्देश जे काही असते कोणत्याही कारणाने गमाविल्यास कंपनीचा मुख्य उद्देश जो काही आहे कंपनी कोणत्या उद्देशानं चालू करण्यात आली होती आणि तो उद्देश भरकटून कंपनी भलत्याच मार्गाला त्या ठिकाणी जात असेल तर त्यावेळेला कंपनीचा मुख्य उद्देश कंपनी गमावते आणि अशा परिस्थितीत कोर्ट किंवा ट्रिब्युनल कंपनीला सक्तीच्या विसर्जनाचा आदेश देते. कंपनीला सतत होणारा तोटा. कंपनी ही केव्हा चालू शकते किंवा कंपनीत पैसा केव्हा गुंतवेल सभासद जेव्हा त्या ठिकाणी कंपनीतून त्या ठिकाणी काहीतरी बेनिफिट मिळेल, फायदा मिळेल. मग कंपनी जर सतत तोट्यामध्ये व्यवहार करत असेल तर त्यावेळेला ही बाजू लक्षात घेऊन कोर्ट किंवा ट्रिब्युनल या कंपनीला सक्तीच्या विसर्जनाचा आदेश देत असते. कंपनीची रचना व व्यवहार फसवणुकीच्या उद्देशानं होत असेल तर त्यावेळेला त्या ठिकाणी कंपनीला कोर्ट सक्तीच्या विसर्जनाचा आदेश देते. कंपनीत लघुमती सभासदांवर अन्याय झाल्यास कंपनीमध्ये जेवढे सभासद आहेत त्यांच्यापैकी काही लघुमती सभासद असतात. लघुमती सभासद म्हणजे काय? कमी लोकसंख्या असलेलं किंवा कमी संख्या असलेले. जसे की आपलं राष्ट्रामध्ये आपण त्या ठिकाणी पाहतो लोकसभा राज्यसभा यांच्यामध्ये त्या ठिकाणी जे आरक्षण असतं आरक्षणानुसार त्या ठिकाणी सभासद असतात. तर तसं या ठिकाणी सुद्धा कंपनीत लघुमती सभासद असतात. उदाहरणार्थ महिला सदस्य असतील. ठीक आहे. तर अशा पद्धतीचे लघुमती सभासद जे काही असतील यांच्यावर जर अन्याय झाला असेल तर त्यावेळेला त्यांच्या हितासाठी कोर्ट किंवा ट्रिब्युनल कंपनीला सक्तीच्या विसर्जनाचा आदेश देत असते. ठीक आहे. हा झाला आपला ट्रिब्युनलद्वारे सक्तीच्या विसर्जनाची परिस्थिती केव्हा निर्माण होते त्याविषयीचा पूर्ण भाग. आता आपण पाहणार आहोत की स्वैच्छिक विसर्जन म्हणजे काय. आता आपण पाहणार आहोत स्वैच्छिक विसर्जन म्हणजे काय. कंपनीचे सभासद आणि घेणेकरी कोर्टाच्या हस्तक्षेपाशिवाय कंपनीला नादार जाहीर करण्याच्या प्रक्रियेत घेऊन जातात त्यावेळेला त्याला स्वैच्छिक विसर्जन असं म्हणतात. कोर्टाचा हस्तक्षेप नाही झाला किंवा कोर्टाने नाही हुकूम केला तरीसुद्धा कंपनीचे सभासद जे काही असतात किंवा घेणेकरी जे काही असतात ते कंपनीचं नादार जाहीर करण्याच्या प्रक्रियेमध्ये घेऊन जातात. त्यावेळेला त्यांची इच्छा असेल तर ते करतात असं त्याचा अर्थ होतो आणि म्हणून याला स्वैच्छिक विसर्जन असं त्या ठिकाणी म्हणतात. कंपनी तसेच त्यांचे घेणेकरी अथवा सभासद कोर्टात गेल्याशिवाय स्वैच्छिक रीतीनं ही त्या ठिकाणी प्रक्रिया पूर्ण करत असतात किंवा नादार जाहीर करण्याची प्रक्रिया नक्की करत असतात. स्वैच्छिक नादार जाहीर करण्याच्या प्रक्रियेत कंपनी आणि त्याचे घेणेकरी तसेच कंपनी आणि त्याचे सभासद परस्पर
एकमेकांचे अधिकार नक्की करत असतात आणि त्याद्वारे हे कंपनी विसर्जन त्या ठिकाणी होत असतं. कंपनी स्वैच्छिक विसर्जनात घेऊन जाण्याची परिस्थिती नेमकी केव्हा निर्माण होते? तर पहा, कंपनीची मुदत. कंपनीच्या नियमनपत्रात कंपनीचा स्थापना निश्चित मुदतीसाठी करण्यात येते. 5 वर्षासाठी चालेल, 10 वर्षासाठी, 2 वर्षासाठी चालेल, अशा पद्धतीने निश्चित त्या ठिकाणी केलं असेल तर त्यावेळेला ही मुदत पूर्ण झाली तसं दर्शवण्यात आलेलं असेल तेव्हा ती मुदत पूर्ण झाल्यानंतर सामान्य सभेमध्ये हा ठराव पसार करण्यात येतो आणि कंपनीला नादार जाहीर करण्याच्या प्रक्रियेत घेऊन जातात. अशा पद्धतीनं कंपनीचा असतं त्या ठिकाणी होतो. नंतर घटना. विशिष्ट घटना झाल्यास कंपनीचे विसर्जन करण्यात येईल तसे कंपनीच्या नियमनपत्रामध्ये दर्शवलेलं असेल. मग ती घटना झाली तर कंपनीच्या सामान्य सभेत नादार जाहीर करण्याच्या प्रक्रियेत घेऊन जाण्याचा ठराव पसार करून कंपनीला स्वैच्छिक विसर्जनात किंवा विसर्जन प्रक्रियेत घेऊन जातात. आता ही घटना म्हणजे काय की समजा आर्थिक घेणे देण्यामध्ये जर असा व्यवहार झाला तर हे चालेल किंवा असं नाही झालं तर कंपनी बंद पडेल इत्यादी इत्यादी जे काही अटी असतात या अटींप्रमाणे जर त्या ठिकाणी घटना घडली नाही तर कंपनीचं स्वैच्छिक विसर्जन केलं जातं. नंतर विशेष ठराव. कंपनीची आर्थिक स्थिती सद्धर असेल आणि घेणेकऱ्यांचे घेणे चुकवण्यासाठी सक्षम असेल तरी पण सामान्य सभेत विशेष ठराव पसार करून कंपनीला नादार जाहीर करण्याच्या प्रक्रियेत घेऊन जाण्याची प्रक्रिया करू शकतात. कंपनी सधर असेल म्हणजे काय? कंपनी देणे चुकवण्यासही समर्थ आहे, तिचा व्यवहारही चांगला चालू आहे, परंतु त्या ठिकाणी सभासदांना वाटलं की आता आम्हाला काही कंपनी चालवायची नाही. मग त्यावेळेला ते एक विशेष ठराव पारित करून ह्या पद्धतीचं कंपनीचं विसर्जन करण्याच्या प्रक्रियेमध्ये घेऊ शकतात. अशा प्रकारे त्या ठिकाणी कंपनीच्या सभासदांद्वारे स्वैच्छिक विसर्जन करण्याची परिस्थिती निर्माण होते. कंपनीचे स्वैच्छिक विसर्जन सभासदांद्वारे जे काही स्वैच्छिक विसर्जन आहे या विसर्जनाविषयी आपण माहिती पाहूया. कंपनी सद्धर असेल म्हणजे समर्थ असेल आणि सभासद त्या ठिकाणी स्वेच्छापूर्वक कंपनीच्या घेणेकऱ्यांना दर्शवल्याप्रमाणे कंपनीला नादार जाहीर करण्याच्या प्रक्रियेत घेऊन जाण्याचा ठराव करीत असतात त्यावेळेला त्या सभासदांद्वारे स्वैच्छिक विसर्जन असं म्हणतात. या ठिकाणी सभासदांच्या इच्छेनुसार त्या ठिकाणी कंपनीचा अंत होतो किंवा अस्तित्वाचा शेवट होतो म्हणून याला स्वैच्छिक विसर्जन असं म्हणतात. या बाबतीत कंपनीच्या संचालकांना सामान्य सभेमध्ये तसा सद्धरतेचा जाहीरनामा पारित करावा लागतो किंवा बनवावा लागतो तरच त्या ठिकाणी ही प्रक्रिया पूर्ण होते. आता सभासदांद्वारे स्वैच्छिक विसर्जनाचा विधी किंवा प्रक्रिया काय असते? प्रोसिजर. पहिलं, सद्धरतेचा जाहीरनामा. सांगितल्याप्रमाणे कंपनीला नादार जाहीर करण्याच्या प्रक्रियेत घेऊन जाण्यासाठीच सभासदांद्वारे प्रस्ताव सादर होतो आणि जेव्हा संचालकांना सद्धरतेचा जाहीरनामा तयार केला जाईल तो कंपनी रजिस्ट्रार समक्ष नोंदवावा लागतो आणि हा नोंदवल्यानंतर कंपनीमध्ये बहुमती असणारे जे काही संचालक असतील ते शपथपत्रावर सद्धरतेचा जाहीरनामा करतात आणि जर संचालकांनी कायद्यानुसार सद्धरतेचा जाहीरनामा तयार केला नसेल तर मग त्या ठिकाणी कंपनीला नादार जाहीर करण्याच्या प्रक्रियेमध्ये घेऊन जाण्याची सर्व कार्यवाही त्या ठिकाणी रद्द करण्यात येते. म्हणून कंपनीमध्ये सद्धरतेचा जाहीरनामा करणं त्या ठिकाणी गरजेचं आहे. आणि त्यानंतर या सभासदांच्या बैठकीत किंवा सभेमध्ये पूर्ण निर्णय झाल्यानंतर हा ठराव पुढे घेऊन जाण्यात येतो किंवा विसर्जनाचा विधी सुरुवात होतो. नंतर पहा ठराव. कंपनीचे संचालक जे काही असतात हे सभासदांच्या सामान्य सभा बोलवतात आणि कंपनीला नादार जाहीर करण्याच्या प्रक्रियेत घेऊन जाण्याचा ठराव एकत्रितरित्या पास करून घेतात आणि हा ठराव पास झाल्यानंतर पुढची जाहिरात त्या ठिकाणी करतात. मग ठरावाची जाहिरात
आता कंपनीला नादार जाहीर करण्याच्या प्रक्रियेत घेऊन जाण्याविषयीचा ठराव झाला, बरोबर. तर हा ठराव झाल्यानंतर 14 दिवसात कंपनीच्या रजिस्टर ऑफिस ज्या जिल्ह्यात आलेलं असेल त्या जिल्ह्याच्या वर्तमानपत्रामध्ये जाहीररित्या ती बातमी द्यावी लागते किंवा तो ठराव जाहीररित्या पसार करावा लागतो आणि त्याविषयी ऑफिशियल गॅजेटमधून पण जाहिरात द्यावी लागते आणि जेणेकरून त्या ठिकाणी पूर्ण सभासदांपर्यंत ती माहिती पोहोचेल. अशा पद्धतीनं जाहिरात झाल्यानंतर पुढचा मुद्दा येतो लिक्विडेटरची नियुक्ती. लिक्विडेटर म्हणजे काय, तर कंपनी विसर्जन करण्याची जी काही पूर्ण प्रक्रिया असते कायदेकीय, ही पूर्ण कायदेकीय प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी आणि कंपनीचं कर्ज वगैरे जे काही आहे ते चुकवून जे सभासदांचा हक्क आहे त्याला ती वाटणी करण्यापर्यंतचा विधी जो काही करतो किंवा जी प्रक्रिया तो पूर्ण करतो त्याला लिक्विडेटर म्हणतात. मग ह्या लिक्विडेटरची नियुक्ती केली जाते. कंपनीच्या नादार जाहीर करण्याच्या प्रक्रियेत घेऊन जाण्याच्या संपूर्ण प्रक्रियेचा लिक्विडेटरची नियुक्ती होते आणि कंपनीला आर्थिक प्रक्रियेचा कारभार जो काही आहे हा कारभारही करण्यास त्या ठिकाणी तो लिक्विडेटर मदत करत असतो. नंतरचा आहे सत्तेचा अंत. कंपनीत लिक्विडेटरची नियुक्ती झाल्याने मॅनेजिंग डायरेक्टर, संचालक मंडळ, मॅनेजर वगैरे जे काही असतात हे सर्वच पदांचा काय होतो, कंपनी बंद झाली तर त्यांचे पदं ॲटोमॅटिकली त्यांचा अंत होतो किंवा तेही पदं समाप्त होतात. नंतरचं आहे रजिस्ट्रारला कळविणे. कंपनीत लिक्विडेटरच्या नियुक्तीविषयी निश्चित मुदतीत कंपनी रजिस्ट्रारला नोटीसद्वारे त्या ठिकाणी कळविण्यात येतं आणि रजिस्ट्रारला कळविल्यानंतर ही प्रक्रिया पुढे घेऊन जाण्यात येते. नंतरचं आहे आयकर अधिकाऱ्याला कळविणे. कंपनीत लिक्विडेटरच्या नियुक्तीची माहिती जी काही असते ही आयकर अधिकाऱ्याला त्या ठिकाणी त्याच्या नियुक्तीच्या तारखेच्या 30 दिवसाच्या आत करावी लागते किंवा त्याला कळवावं लागतं आणि हे कळवल्यानंतर त्या ठिकाणी आता सुरुवातीला आपण त्या लिक्विडेटरची नियुक्ती केली होती पण तो अधिकृतरित्या त्या ठिकाणी त्या आयकर अधिकाऱ्याला कळवल्यानंतर लिक्विडेटरची पुन्हा नियुक्ती त्या ठिकाणी केली जाते. जर नियुक्त झालेल्या लिक्विडेटरची आकस्मिक परिस्थितीत जागा खाली पडली तर त्या जागेवर त्या ठिकाणी अन्य व्यक्तींची लिक्विडेटर म्हणून नियुक्ती करण्यात येऊ शकते किंवा केली जाते कारण तो व्यवहार त्या ठिकाणी पूर्ण करायचा असतो. पूर्वीच्या आणि नवीन लिक्विडेटरची माहिती कंपनी रजिस्ट्रारला त्या ठिकाणी दोघंही कळवावे लागतात आणि ही प्रक्रिया त्यानंतर पूर्ण होते. नंतर कंपनीची जी काही मालकी असते ती मालमत्ता असते या मालमत्तेची विक्री होते. कंपनीला नादार जाहीर करण्याच्या प्रक्रियेत घेऊन जाण्याचा जो काही प्रक्रिया असते या लिक्विडेटरला मिळालेल्या सत्ता जी काही आहे या सत्तेच्या आधारे कंपनीची जी मिळकत आहे ती मिळकत हा लिक्विडेटर विक्री करू शकतो आणि विक्री केल्यानंतर जे काही त्या ठिकाणी रक्कम आलेली असेल त्या रकमेतून त्या ठिकाणी कंपनीचं देणं जे काही आहे ते कर्ज चुकवतो आणि त्यानंतर जे सभासद असतील त्यांच्या हक्कांप्रमाणे त्याला त्या ठिकाणी ती रक्कम हा लिक्विडेटर वाटून देतो. नंतरचं आहे सभासदांची सामान्य सभा. जर नादार जाहीर करण्यासाठी घेऊन जाण्याची जी प्रक्रिया आहे 1 वर्षापेक्षा जास्त दिवस चालू राहत असेल तर लिक्विडेटर दर वर्षाच्या शेवटी सभासदांची सामान्य सभा बोलवत असते आणि या सामान्य सभेमध्ये तसे निर्णय त्या ठिकाणी घेतले जाऊ शकतात किंवा कंपनी हिताविषयी निर्णय होत असतात. आणि सगळ्यात शेवटी ही बैठक झाल्यानंतर किंवा ही सभा बोलवल्यानंतर कंपनीचं विसर्जन त्या ठिकाणी केलं जातं. लिक्विडेटर सभासदांची सभा बोलवून धंदा बंद करण्याच्या प्रक्रियेत घेऊन जाण्याच्या प्रक्रियेचा अहवाल हिशोब सादर करतो. सभेचा अहवाल ऑफिशियल लिक्विडेटरला पाठवित असतो. ऑफिशियल लिक्विडेटर अहवालाच्या आधारे स्वतःचे मत ट्रिब्युनलला कळवितो आणि ट्रिब्युनल योग्य निर्णय घेतो आणि ट्रिब्युनल योग्य निर्णय घेऊन कंपनीच्या विसर्जनाचा हुकूम करीत असतो आणि मग त्या ठिकाणी कंपनीचं विसर्जन होत असतं. या पद्धतीनं त्या ठिकाणी कंपनीचं स्वैच्छिक विसर्जन सभासदांद्वारे त्या ठिकाणी केलं जातं. हा झाला कंपनी सभासदांद्वारे स्वैच्छिक विसर्जनाचा विधी किंवा प्रक्रिया, त्याचा अर्थ. आता आपण पाहणार आहोत पुढच्या भागात किंवा पाहूया घेणेकऱ्यांचे स्वैच्छिक कशाद्वारे त्या ठिकाणी केलं जातं. घेणेकऱ्याचं जे स्वैच्छिक विसर्जन आहे याचा अर्थ पहा. सुरुवातीला कंपनी तिचे संपूर्ण कर्ज चुकविण्यास असमर्थ असेल
आणि नादारीच्या परिस्थितीत असेल, म्हणजे की संचालकांद्वारे सद्धरतेचा जाहीरनामा बनवण्यात आला नसेल, तेव्हा घेणेकरी कंपनीला नादार जाहीर करण्याच्या प्रक्रियेत किंवा विसर्जनात घेऊन जाण्याची जी काही प्रक्रिया असते ती नक्की करतात आणि त्यालाच त्या ठिकाणी घेणेकऱ्याद्वारे स्वैच्छिक विसर्जन असं म्हणतात. ज्यावेळेस कंपनी स्वतःचं कर्ज चुकवण्यास असमर्थ आहे आणि नादारीच्या परिस्थितीमध्ये असेल, म्हणजे काय, ती कोणाचंही देणं चुकवू शकत नाही, मग त्यावेळेला त्या ठिकाणी एक सद्धरतेचा जाहीरनामा संचालकांद्वारे तयार करण्यात आलेला नसतो आणि कंपनीला त्यावेळेला घेणेकरी काय करतात, नादार जाहीर करण्याच्या प्रक्रियेमध्ये घेऊन जातात. हा निर्णय घेणेकऱ्यांचा आहे किंवा त्यांच्याद्वारे कंपनीचं विसर्जन होतं आहे आणि म्हणून याला घेणेकऱ्याद्वारे कंपनीचं स्वैच्छिक विसर्जन असं म्हणतात. घेणेकऱ्याद्वारे जे काही स्वैच्छिक विसर्जन आहे, या विसर्जनाचा विधी किंवा प्रक्रिया काय असते, तर पहा, जसं पूर्वी आपण यापूर्वी पाहिलं त्याच पद्धतीनं इथंही काही विशिष्ट प्रक्रिया असते. पहिलं, सभासद आणि घेणेकऱ्याची सभा. कंपनीला स्वैच्छिक नादार जाहीर करण्याच्या प्रक्रियेसाठी घेऊन जायचं असेल तर तसा प्रस्ताव त्या ठिकाणी ठेवण्यात येतो आणि तेव्हा कंपनी सभासद आणि घेणेकऱ्यांच्या एकासोबतच त्या ठिकाणी सभेची नोटीस पाठवण्यात येते आणि त्यानंतर कंपनी नादार जाहीर करण्याचा निर्णय होत असतो. त्यासाठी प्रमुखांची नियुक्ती केली जाते. घेणेकऱ्यांच्या सभेमध्ये कंपनीच्या विसर्जनाविषयीचा जो ठराव असतो तो पास करण्यासाठी कंपनीच्या संचालकांपैकीच त्या ठिकाणी कोणत्याही एका संचालकाची त्यासाठी एक प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात येते आणि नंतर त्या ठिकाणी पुढील कार्य होत असतं. जसे की मग नंतर ठराव पास होतो. घेणेकऱ्याच्या सभेमध्ये कंपनीला नादार जाहीर करण्याच्या प्रक्रियेत घेऊन जाण्याचा जो काही ठराव आहे तो ठराव त्या ठिकाणी या सभेमध्ये पारित करण्यात येतो किंवा ठेवण्यात येतो आणि हाच ठराव जर त्या ठिकाणी पास झाला किंवा ठरवण्यात आला तर तसं रजिस्ट्रारला त्या ठिकाणी कळवलं जातं. घेणेकऱ्याच्या सभेमध्ये झालेल्या ठरावाची एक प्रत त्या ठिकाणी रजिस्टर ऑफिसला दिली जाते आणि अशा पद्धतीने ती माहिती रजिस्टर ऑफिसपर्यंत पोहोचवली जाते. त्यानंतर रजिस्टर ऑफिसला पोहोचवल्यानंतर लिक्विडेटरची नियुक्ती केली जाते. कंपनीचे सभासद आणि घेणेकरी यांच्या सभेत लिक्विडेटरची नियुक्ती करू शकतात, परंतु घेणेकरींद्वारे त्या ठिकाणी नियुक्ती केलेली व्यक्ती कंपनीच्या नादार जाहीर करण्याच्या प्रक्रियेत घेऊन जाण्याच्या प्रक्रियेचं कार्य करीत असते. घेणेकऱ्याची लिक्विडेटरची जी काही नियुक्ती केलेली नसेल तर सभासदात ज्या व्यक्तीची नियुक्ती केली असेल ती लिक्विडेटर म्हणून कार्य करते. आपण याच्यापूर्वीही म्हटलं की एका प्रमुखाची नियुक्ती केली जाते. जर त्याने लिक्विडेटर त्या ठिकाणी नियुक्त केला नसेल तर जी प्रमुख व्यक्ती आहे ती व्यक्ती त्या ठिकाणी वैयक्तिकरित्या सर्वांच्या अनुमतीनं ती लिक्विडेटरचे कार्य पूर्ण करत असते आणि मग ही विसर्जनाची प्रक्रिया होत असते. लिक्विडेटरचे काही वेतन असतं ते निश्चित प्रमाणात ठरवलेलं असतं. लिक्विडेटरचा मोबदला घेणेकऱ्यांच्या सभेमध्ये तसा तपास कमिटीद्वारे किंवा कोर्टाद्वारे नक्की करण्यात येतो आणि तो त्याला त्या ठिकाणी चुकवण्यात येत असतो. वेतन म्हणजेच त्या ठिकाणी त्या लिक्विडेटरचं मानधन. त्यानंतर तपास कमिटी बसवण्यात येते. लिक्विडेटरच्या कार्यवाहीवर लक्ष ठेवण्यासाठी किंवा घेणेकऱ्यांच्या सभेत तपास समितीची रचना करण्यात येते, कारण लिक्विडेटर त्याच्या मनमानी स्वरूपात त्या ठिकाणी कोणताही व्यवहार करणार नाही याचीही दक्षता या ठिकाणी घेतली जाते आणि कंपनीला नादार जाहीर करण्याचं किंवा स्वैच्छिक विसर्जन करण्यामागे योग्य कारणं आहेत की नाही याचाही नोंद या ठिकाणी ही तपास कमिटी ठेवत असते. सत्तेचा अंत होतो. जे जे पदं असतील, ज्या ज्या नियुक्ती झालेल्या असतील, कंपनीच्या लिक्विडेटरची नियुक्ती जे काही झालेली असेल, कंपनीला संचालक मंडळाच्या जे काही आहे हे संचालकांचा सत्तेचा त्या ठिकाणी पूर्णतः लिक्विडेटरची नियुक्ती झाल्यानंतर अंत होतो, कारण पुढची कार्यवाही त्या ठिकाणी कोण करतं, लिक्विडेटर करतो. लिक्विडेटरची पुन्हा नियुक्ती. जर नियुक्त झालेल्या लिक्विडेटरची आकस्मिक परिस्थितीत जागा खाली झाली तर त्यावेळेला जो नियुक्त करण्यात येतो एखादा नवीन लिक्विडेटर त्याला त्या ठिकाणी कंपनीचा लिक्विडेटरची पुन्हा नियुक्ती असं म्हणतात. परंतु हा लिक्विडेटर असा परस्पर नेमणूक करता येत नाही. त्याची जी कारणं असतील त्या कारणासहित किंवा नियुक्तीचं जे प्रमाणपत्र असेल त्याच्यासहित त्या ठिकाणी कंपनी रजिस्ट्रारला कळवावं लागतं. नंतरचं आहे कंपनीचं घेणेकऱ्याची सभा.
जर नादार जाहीर करण्याच्या प्रक्रिया 1 वर्षापेक्षा जास्त चालणार असेल तर त्यावेळेला दरवर्षीच्या शेवटी लिक्विडेटर घेणेकऱ्यांची सभा बोलवतो आणि जेवढी प्रक्रिया पूर्ण झालेली आहे ती प्रक्रिया किंवा तसं माहिती त्या ठिकाणी त्या सभेमध्ये देत असतो आणि नंतर मग त्या ठिकाणी कंपनीचं विसर्जन होत असतं. लिक्विडेटरने घेणेकऱ्याचं अंतिम सभा बोलवून कंपनीला नादार जाहीर करण्याची जी प्रक्रिया असते या प्रक्रियेत घेऊन जाण्याची प्रक्रिया संपूर्ण अहवाल ऑफिशियल लिक्विडेटरला पाठविण्यात येतो आणि त्यावेळेला ऑफिशियल लिक्विडेटर स्वतःचा रिपोर्ट ट्रिब्युनलला सोपवितो आणि मग त्या ठिकाणी ट्रिब्युनल या रिपोर्टवर किंवा या रिपोर्टच्या तारखेपासून कंपनीच्या विसर्जनाचा हुकूम त्या ठिकाणी करत असतो आणि अशा पद्धतीनं त्या ठिकाणी हे घेणेकऱ्यांद्वारे स्वैच्छिक विसर्जन पूर्ण होत असतं. अशा पद्धतीनं आपण या भागामध्ये कंपनीचं स्वैच्छिक विसर्जन ते घेणेकऱ्याद्वारे, सभासदांद्वारे आणि ट्रिब्युनलद्वारे त्या ठिकाणी जे काही आवश्यक विसर्जन आहे इत्यादींविषयी पूर्णरित्या माहिती आपण मिळवलेली आहे. तुम्हाला जर ठिकाणी आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवण्याचा प्रयत्न करा. धन्यवाद.